नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 10वा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड. हे पापड पहा, तळल्यानंतर मस्त असे तिप्पट चौपट फुललेले आहे आणि अगदी पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे अजिबात तेलकट किंवा कडक न होता मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता तांदळाच्या पिठाचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती सोबतीला 1-2 जणं लागतातच. आणि कधी-कधी घरामध्ये आपल्या सोबतीला कोणी मदत करायला नसतं, तर अगदी एकटी महिलासुद्धा एकाच वेळी 4-4, 5-5 किलोचे हे बॉबी पापड तयार करू शकते, अगदी ते सुद्धा कोणाच्याही मदतीशिवाय. आता हे पापड तयार करायला कोणत्याही प्रकारची जास्तीची मेहनत करावी लागत नाही, अगदी फटाफट बनून तयार होतात. तुम्हाला व्हिडिओमधून समजलं असेल, पापड अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता तांदळाच्या पिठाचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती त्यांना खिशी घ्यावी लागते. त्यासोबतच कधी-कधी काय होतं, एवढा सारा घाण घालूनसुद्धा पापड अर्धवट सुकल्यानंतर त्यांना तडा जातात किंवा ते तुटतात. तर आज आपण अशा प्रकारचं कोणतंही टेन्शन न घेता अगदी झटपट असे हे बॉबी पापड तयार करणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ माझा जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा. चला तर लगेचच आजच्या आपल्या मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात.